नागपूर महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरून काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा अंतर्गत मतभेद उफाळून आले आहेत। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार डॉक्टर नितीन राऊत यांनी या प्रक्रियेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून त्यांच्या समर्थकाला संधी न दिल्याने पक्षात असंतोष निर्माण झाला आहे। त्यामुळे राऊत राजीनामा देणार का याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे। नागपूर महानगरपालिकेत स्वीकृत सदस्य निवडीसाठी पक्षांतर्गत चर्चा सुरू होते। यामध्ये एक सदस्य राऊत गटाचा आणि एक शहराध्यक्ष विकास ठाकरे गटाचा असावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती। मात्र प्रत्यक्षात दोन्ही उमेदवार शहराध्यक्षांच्या गटातूनच देण्यात आल्याने राऊत यांनी नाराजी व्यक्त केली। याबाबत प्रतिक्रिया देताना डॉक्टर नितीन राऊत म्हणाले की नागपूर मनपा आयुक्तांनी गेल्या आठवड्यात कोटा निश्चित केला होता आणि त्यानुसार अर्ज भरायचे होते। मात्र काल सकाळपर्यंत आम्हाला याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती। मी प्रदेशाध्यक्षांना स्पष्टपणे सांगितले होते की एक आमचा आणि एक त्यांचा सदस्य द्यायला हवा। राऊत यांनी पुढे सांगितले की आमचा उमेदवार अर्ज भरायला गेला असता त्याला दाद देण्यात आली नाही। शेवटच्या क्षणी अर्ज भरण्याची वेळ संपण्याआधीच काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले। ही गोष्ट माझ्यासाठी नवीन नाही। यापूर्वीही अशा प्रकारे आमच्या गटाला डावलण्यात आले आहे। त्यांनी पक्षांतर्गत अन्यायाचा आरोप करताना म्हटले आहे की दलित समाजातील कार्यकर्त्यांकडे वारंवार दुर्लक्ष केले जात आहे। एबी फॉर्म गायब करण्यासारख्या घटना घडत आहेत। हा फक्त माझा नाही तर हा प्रदेशाध्यक्षांचाही अपमान आहे। स्थानिक स्तरावर हा छळ सुरू आहे असे नितीन राऊत म्हणाले। राजीनाम्याच्या चर्चांबाबत विचारले असता राऊत यांनी स्पष्ट भूमिका घेतली नाही। मात्र त्यांनी इशाराही दिला, आम्हाला वेस्ट पेपर सारखे वापरू देणार नाही। आम्ही संघर्ष करणारे लोक आहोत आणि पुढेही लढत राहू असे ते म्हणाले। उत्तर नागपूरला आजपर्यंत योग्य प्रतिनिधित्व मिळाले नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली। 20 जणांनी अर्ज भरले आहेत। मात्र उत्तर नागपूर आणि दलित समाजाला संधी देण्याबाबत गंभीर विचार व्हायला हवा असेही ते म्हणाले। दरम्यान नारी शक्ती अधिनियम आणि महिला आरक्षण विधेयकाबाबत बोलताना राऊत यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली। महिला आरक्षणासाठी काँग्रेसने सातत्याने प्रयत्न केले आहेत। संसदेत महिलांना योग्य प्रतिनिधित्व मिळायला हवे। तसेच एससी, एसटी आणि ओबीसी वर्गासाठीही आरक्षणाची तरतूद असावी असे त्यांनी सांगितले। नागपूर काँग्रेसमधील या घडामोडींमुळे पक्षातील अंतर्गत मतभेद पुन्हा समोर आले असून आगामी काळात पक्षश्रेष्ठी यावर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। परंतु या ठिकाणी सिंगल मॅन कमिटी त्या ठिकाणी करण्यात आली होती। नंबर 1 नंबर 2 या ठिकाणी राज्य सरकारला वाटते की काही जातींना आरक्षणाचा लाभ मिळाला नाही। पहिली बाब तर आरक्षण आहे कुठं? अलीकडे कंत्राटी पद्धती निर्माण झाल्या, शिक्षणामध्ये शिष्यवृत्त्या मिळत नाहीत, आरक्षणाचा बट्ट्याबोळ झाला। अशा वेळेला आरक्षण नसताना हा खटाटोप। त्यानंतर जर एखादा समाज खरोखर मागे जर राहिला आहे तर शासनानं त्या समाजाला वरती आणण्यासाठी त्याचं नियोजन या ठिकाणी केलं पाहिजे। ते कुठेही या ठिकाणी दिसत नाही। तर अशा याच्यामध्ये बदर समितीच्या त्या याला माझा विरोध तर आहेच। मला वाटतं सरकारची सुद्धा भूमिका तीच आहे। सरकारने सुद्धा बदर समितीचा अहवाल याकरिता प्रसिद्ध केला नाही कारण त्यांना ते मान्य नाही आणि त्यांनी मुख्य सचिवाची दुसरी समिती त्या ठिकाणी नेमली आणि आता ती समिती पुढे काम करणार आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलं। पण वेळ अत्यंत कमी दिला। त्यांनी 10 एप्रिलला नोटिफिकेशन काढलं आणि 15 एप्रिल दिली होती। काल कळलं की ते वाढवण्यात आलं 30 तारखेपर्यंत। तरी हा वेळ कमी आहे। 60 दिवसाची मुदत या ठिकाणी दिली पाहिजे। 59 जातीच्या उपवर्गातील सर्वांना संधी दिली पाहिजे समान त्या ठिकाणी त्यांचं म्हणणं मांडत असताना। आणि कोणता समाज कुठं जाणार कारण रोस्टर प्रमाणे जेव्हा याची विभागणी होते टक्केवारीमध्ये त्याचा उपयोग खरोखर कोणत्या समाजाला मिळणार आहे हे त्या ठिकाणी घेतलं पाहिजे। अन्यथा इंग्रजांनी जे सांगून ठेवलं डिवाइड अँड रूल तसं या ठिकाणी करून जातीमध्ये भांडण निर्माण करण्याचं काम या ठिकाणी खतपाणी देण्याचं काम षडयंत्र रचण्याचं काम या ठिकाणी होईल आणि ते पाप ठरणार आहे। आसमानों के आगे है ये सपनों का जहां। पंख लगा कर उड़ भी जाओ परियों का है आशिया। नाचेंगे झूमेंगे मस्ती में कर अपनी मर्जियां। ड्रीम एशिया।